प्रकाश सरळ शॉर्टकट काय पाण्यामध्ये शॉर्टकट मारून घेतो. हा, पाण्यामध्ये शॉर्टकट मारून. ते तर प्रकाशाचं अपवर्तन झालं रे. होमवर्क काय दिलेलं मी तुम्हाला? काम एक्झॅक्टली कुठलं काम करायचं सांगितलेलं मी तुम्हाला? पाणी घ्यायचं, काचेच्या ग्लास मध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पेन्सिल बुडवून बघायची. हा, बघितलं का? नाही बघितलं? वाकलेली दिसते. हा, आणि आंघोळ करताना बकेटला बघितलं? पाण्याच्या बकेटला वर आलेलं त्याचं तळ. तळ पाण्याचा वर आलेला दिसतो बकेटचा. चला पुढचा भाग बघूयात आता आपण. संगीता मैम, ये जो गेमास करके जो स्कूल ज्वाइन हुआ है ना, ये इंग्लिश मीडियम में, वो इधर आ गए गलती से। क्या मैम? ये इंग्लिश मीडियम का स्कूल है ना गेमास, वो यहाँ आ गए गलती से मराठी मीडियम की क्लास में। अच्छा, इनको बता दीजिए ना प्लीज. गेमास स्कूलने ज्यांनी जॉईन केलंय, या मराठी मीडियमचा क्लास आहे. इंग्लिश मीडियमचा क्लास दुसऱ्या लिंक वर चालू आहे, तिकडे जॉईन हो बेटा. चला, तर आपला हा प्रकाशाचे अपवर्तन धडा आपण गेल्या क्लासमध्ये चालू केलाय. मुलांना आपण टार्गेट ठेवू की हा जानेवारीच्या शेवटपर्यंत आपलं फिजिक्सचे सगळे धडे संपवायचं. पण मोठे मोठे धडे तर बघूया कसं होतंय, बट टार्गेट तर ठेवूयात. चला, आता हा धडा ना आपला खूप कलरफुल आहे, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं. गेल्या क्लासमध्ये प्रकाशाचं अपवर्तन काय असते बघितले. आज आपण अपवर्तनांक काय आहे तो शिकणार आहोत. थांबा, आता मी थोडस मला तुम्हाला बघायचंय. हा, आता ना हे तर डिस्कनेक्ट झाले. ओके मुलांनो, घनता काय असते कोण सांगेल? खडकीमधून कोणी सांगेल? अनम्यूट करून पटकन. घनता काय असते? घनता हॉबीमध्ये आहात, तुम्हाला माहिती. घनता काय असते? वस्तू किती दाट आहे ते आपण मोजतो ना, घनता. बरोबर आहे. आणि घनतेचं आपलं सूत्र काय आहे? वस्तुमान भागिले आकारमान. म्हणजे केवढ्या जागेमध्ये किती वस्तुमानाची वस्तू आपण फिट केलीये, किती वस्तुमानाचा द्रव्य आपण फिट केलाय, त्याला आपण म्हणतो ना घनता. किती दाट आहे ते. जसं की शहाडाच्या स्कूल्सला काय झालं विथ गर्ल्स? व्हॉट हॅपेंड? बघ, नीट लक्ष द्या बरं. आता डिस्ट्रॅक्ट नका हो, आणि हे हसणं पण आता बंद करा. सिरियस टॉपिक चालू आहे आपला. घनता काय असते कोण सांगेल? वस्तू किती दाट आहे? चला मी उदाहरण देते. तुमच्याकडे दोन बॉल आहेत. एक लाकडाचा बॉल आहे, सेम आहे का आकाराने? सेम सेम आहेत. एक लाकडाचा बॉल आहे आणि एक लोखंडाचा बॉल आहे. कुठला बॉल जास्त घन आहे? कुठला बॉल जास्त घन आहे मुलांनो? लोखंड. हा, बरोबर आहे. तसंच आता आपण गेल्या क्लासमध्ये प्रकाशाचे अपवर्तन शिकत असताना,
गेल्या क्लासमध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन शिकत असताना आपण बघितलेलं की विरळ माध्यमामधून प्रकाश दाट माध्यमामध्ये जात असताना तो कुठे वळतो? स्तंभिकेच्या जवळ वळतो की स्तंभिकेपासून लांब वळतो मुलांनो? लवकर सांगा. विरळ हवेमधून तो काचेत किंवा पाण्यात चाललाय, मग स्तंभिकेच्या तो जवळ गेलेला की लांब गेलेला आठवतोय ना तुम्हाला? जवळ. येस, व्हेरी गुड. स्तंभिकेच्या जवळ जातो. का बरं असं झालं? कारण हवा विरळ आहे आणि पाणी किंवा काच दाट आहे. मग हाच दाटपणा प्रकाशाच्या तुलनेत आपण मोजतोय, बरोबर आहे? प्रकाशासाठी कुठलं माध्यम विरळ किंवा दाट आहे? मग जसं आपण बाकीच्या वस्तूंची घनता मोजतो तसं प्रकाशाशी संबंधित आपण कुठलं माध्यम किती विरळ आहे किंवा दाट आहे ते ज्यावेळी मोजतो, म्हणजेच कुठल्या माध्यमामध्ये प्रकाश किती वळतोय, प्रकाश शॉर्टकट घेण्यासाठी तो कोणामधून वळतोय ना, आधी असा सरळ जाण्याच्या ऐवजी तो स्तंभिकेच्या कडे वळला, काही कोणामधून तो स्तंभिकेच्या कडे शिफ्ट झाला, वळला. मग ते मोजतो ना ज्यावेळी आपण, त्यालाच आपण नाव दिलेले अपवर्तनांक. मला सांगा, मी तुम्हाला गेल्या क्लासमध्ये सांगितलेलं की तुमच्या शाळेमध्ये गणिताच्या सरांना त्रिकोणमितीबद्दल थोडस विचारा. कोणी कोणी विचारलं त्रिकोणमितीबद्दल? कोणीच नाही विचारलं? बरं, ठीक आहे. चला, आता मी ना जेवढी गरजेची आहे ना त्रिकोणमितीची माहिती तेवढीच माहिती देऊन तुम्हाला अपवर्तनांक जे असतो तो एक्सप्लेन करते. ठीक आहे. आता हा वाला टॉपिक कदाचित तुम्हाला जास्त चांगलं कळणार नाही कारण तुम्हाला त्रिकोणमितीबद्दल माहिती नाहीये, पण त्रिकोणमिती शिकल्यावर परत ह्या टॉपिकची तुम्ही उजळणी करचाल तर त्यावेळी तुम्हाला समजेल. माझ्या बाजूने आता मी पूर्ण तुम्हाला त्रिकोणमिती शिकवत बसले की 1 तास आपला त्याच्यातच जाईल. सो मी तेवढं नाही करणार, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर त्रिकोणमितीबद्दल तुम्ही लवकरात लवकर तुमच्या सरांना शिकवायला सांगा. तसं पण आज 9 तारीख आहे, 9 जानेवारी आहे. ठीक आहे. आणि पुढच्या महिन्यात तर तुमची बोर्डाचीच परीक्षा आहे. सो टेल युअर टीचर टू टीच यू ट्रिग्नोमेट्री. मॅडम गणिताचं शिकवलं. शिकवलंय त्रिकोणमिती? मग कळलंय तुम्हाला काय येते? त्रिकोणमिती शिकवलंय तर कळलं का बेटा काय आहे ते? मॅडम बरं बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट. ठीक आहे. तर बघा, आपण काय बघितलेलं होतं की एका जोडीसाठी, जोडी म्हणजे काय? हवा पाणी किंवा हवा काच अशी आपण जोडी घेतोय. तर सध्या आपण ही एक जोडी घेऊया, हवा आणि काचेची जोडी घेऊया. बघा, तर इकडे हवा आहे, इकडे काच आहे, बरोबर आहे? तर आपण पाहिलेलं होतं की हा असा जो आपाती कोन आहे, आपाती किरण आहे, तो काचेमध्ये जाताना असा स्तंभिकेच्या कडे वळतो आणि हा आपल्याला काय मिळतो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तन कोन, अपवर्ती कोन नाव होतं याचं. ह्या अपवर्ती कोन मिळतो आपल्याला आर. तर आय काय आहे आपला? आपाती कोन. आणि आर काय आहे आपला? अपवर्ती कोन. अच्छा, शहाडाच्या स्कूलमध्ये मुलांना तुमच्या बरोबर तिथे एखादं कोणी टीचर नाहीये त्या रूम मध्ये? मग अपवर्तनांक काय असतो मुलांना? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की अपवर्तनांक आपल्याला की नाही संबंध दाखवतो की जो सुरुवातीचा कोन होता त्या कोनाच्या तुलनेत हा बघा, हा जो ह्याचा ओरिजिनल रस्ता चाललेला होता, हा असा ओरिजिनल चाललेला होता ना हा, तर हा काय झाला तुम्ही बघताय? हा इकडे असा सरळ न जाता हा शिफ्ट झाला ना हा, आणि मग कितीने वळलाय ते आपण काढतो, त्याचा संबंध तो देतो. म्हणून अपवर्तनांकाचं आपलं सूत्र काय आहे? साइन आय. साइन आय
भागिले साइन आर. कळते तुम्हाला? साइन आय भागिले साइन आर म्हणजे साइन गुणोत्तर घेणार आपण आपाती कोणाचं आणि साइनचंच गुणोत्तर घेणार आपण अपवर्ती कोणाचं. ह्याच्यावर एक गणित आता मी तुम्हाला सोडवून दाखवते, मग तुम्हाला समजेल. आता बघा, हे तुमचं इथे जे पुस्तक आहे, हे दिसते तुम्हाला? हे आय आर आणि इथे साइन आर साइन आय दिलेलं आहे. दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता. आता इथे दिलेली माध्यमांची जोडी आपण कुठली घेतली? हवा आणि काच. तर त्या जोडी करता जर आपण साइन आय आणि साइन आरचं बघा हे गुणोत्तर काढलं की ते गुणोत्तर नेहमी स्थिर असतं. त्याला त्या स्थिरांकाला आपण एन हे नाव दिलेलं आहे. आणि मग आता त्याच एनचं आपलं सूत्र काय बनलेलं आहे? साइन आय भागिले साइन आर. तर इथेच बघा दिसते तुम्हाला, हेच ते सूत्र आहे. आता साइन आय साइन आरच्या फॉर्म मध्ये पण ह्याचं एक सूत्र आहे आणि वेगाच्या स्वरूपामध्ये पण त्याचं एक सूत्र आहे. तर मग एक एक करून आपण करूया, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा इथे दिसते तुम्हाला प्रत्येकाचा अपवर्तनांक दिलेला आहे. हवेचा आपला अपवर्तनांक 1 आहे, बर्फाचा 1.31 आहे, पाण्याचा 1.33 आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांचे ज्याच्यामधून प्रकाश जाऊ शकतो, जे पारदर्शक माध्यम आहे, सगळ्याच दिलंय बघा. माणिक, नीलम रत्न. नीलम रत्न जे निळ्या रंगाचं असतं ना. हिरा तर तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे. तुम्हाला दिसतंय हिऱ्याचा अपवर्तनांक किती जास्त आहे? 2.42 एवढा जास्त आहे तो हिऱ्याचा अपवर्तनांक. तर चला मी आधी एक गणित तुम्हाला सोडवून दाखवते, मग त्याच्यानंतर ना तुम्हाला समजेल. समजा आता मला ना कुठलं माध्यम आहे वगैरे हे काय माहिती नाहीये मुलांनो. एक कुठलं तरी मला माध्यम दिलेलं आहे की इथे एक कुठलं तरी प्रकारचं समजा तेल आहे. कुठलं तेल आहे मला नाही माहिती. आणि इथे जो आहे तो, इथे तर आहे हवाच, ठीक आहे. आणि काय केलेलं आहे ना, दोघांसाठी, त्या दोघांसाठी मला कोण दिलेले आहेत ऑलरेडी, कोणांची मापं दिलेली आहेत. समजा हा जो आपला, एक मिनिट हा मुलांना, उदाहरण घेते फक्त तुम्हाला समजवण्यासाठी. असं प्रत्यक्षात होईलच असं काही गरजेचं नाहीये, ठीक आहे. तर समजा हा मला कोण जो दिलेला आहे, हा जो कोण दिलेला आहे या जोडीसाठी, हा 45 अंश आहे आणि हा जो आहे तो 30 अंश आहे. आता जर तुम्ही त्रिकोणमिती शिकलाय तर मला सांगा साइन 45 ची किंमत किती आहे? ह्या जोडीचा आपण अपवर्तनांक काढणार आहे. म्हणजे तेलाचा हवेच्या तुलनेत किती अपवर्तनांक आहे, म्हणजे तेलामध्ये प्रकाशाचा किरण किती किमतीने वाकडा होतोय ते आपण काढतो. अपवर्तनांक म्हणजे तेच असतं की एका माध्यमाच्या तुलनेत दुसऱ्या माध्यमामध्ये गेल्यावर प्रकाश किती त्याची जागा बदलतोय, तो किती अंशाने मुडतोय, तो आपल्याला ते आपण काढत असतो. म्हणजे वाकडा होतोय किंवा त्याचा रस्ता बदलतोय म्हणू शकतो आपण. तर बघा तुम्ही हा टेबल त्रिकोणमिती धड्यामध्ये गणितामध्ये शिकचाल की साइन 45 जे आहे ते 1/√2 त्याची किंमत असते आणि साइन 30 अंशाची किंमत असते 1/2. मग काय आता बघा ह्याचा अपवर्तनांक आपण काढताना आपल्याकडे सूत्र काय आहे? साइन आय भागिले साइन आर. तर साइन आय किती आहे आपल्याकडे? साइन 45 अंश आहे आय ची किंमत. आणि आर ची किंमत किती आहे लवकर सांगा, समोरच आहे तुमच्या. आर ची किंमत किती आहे? 30 अंश. हो नाही, काहीतरी कळते तुम्हाला काय झालं? हा मग आता वरती बघ साइन 45 किंमत आली 1/√2 आणि खाली 1/2. हे सोडवा आणि मला सांगा उत्तर किती आलं. 1/√2 भागिले 1/2 किती आलं उत्तर सांगा मला लवकर. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, सोपं आहे.
तुम्हाला गणितामध्ये कर्णी हा धडा होता बघा, 9वीला होता बहुतेक. आठवते कर्णी म्हणून एक धडा होता. काय आलं उत्तर? बघा, ह्याला मी असं लिहू शकते, 1/वर्गमुळात 2. हे एक छेदामध्ये 1/2 आहे, तर छेदाचा आहे म्हणजे भागाकार आहे, त्याचा गुणाकार उलट करून मी त्याला 2/1 लिहू शकते. लिहू शकते. हा, मग आता पुढे नीट बघा मी काय करते, किती सोप्या पद्धतीने सोडवायचं ह्याला. बघा, हे 1/वर्गमुळात 2 मी असंच ठेवलं, आणि हे जे 2 आहे, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 लिहू शकते मी 2 कारण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणाकार केल्यावर 2च मिळणार आहे आपल्याला, माहितीये ना हे तुम्हाला. भागिले 1, मग इथलं वर्गमुळातलं 2 कॅन्सल झालं, इकडचं 1 कॅन्सल झालं, आणि 1 ने गुणलं भागल्याने काय फरक नाही पडणार. n ची किंमत आली वर्गमुळात 2, आणि वर्गमुळात 2 ची किंमत किती आहे मुलांनो? वर्गमुळात 2 ची किंमत किती आहे? 1 पॉइंट किती तर आहे ना? किती आहे? 1 अरे, वर्ग 2 ची किंमत किती आहे मुलांनो? हे तर तोंडी पाठ पाहिजे. 2 ची किंमत, वर्गमुळात 2 ची किंमत. 4. हे मला नाही, वर्गमुळात 2 ची किंमत 4 कशी असेल? वर्ग नाही करायला सांगितलंय मी 2चा, वर्गमूळ काढायचंय. 2. नाही, चुकलं. हे शोधून तुम्ही मला पुढच्या आठवड्यात सांगणार. नाही नाही, हे लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या, पुस्तकात शोधा. तुम्हाला हे वेळ नाही मिळाला तर तुमच्या गणिताच्या सरांना विचारा आणि मला पुढच्या आठवड्याच्या क्लासमध्ये सांगा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग आपल्याला इथे वर्गमुळात 2 हा अपवर्तनांक मिळला. कळलं? हे साइन आहे आणि साइन आरचं सूत्र काढून आपण एक पद्धत ही झाली अपवर्तनांक काढायची मुलांना. आता माहितीये दुसरी पद्धत काय आहे? थांबा. नीट लक्ष द्या इकडे. आता पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय केलं, जे कोण आहेत ते मोजले, आय किती आहे, आर किती आहे. आता समजा तुम्हाला आय आणि आर सांगितलेलं नाहीये, तुम्हाला माहिती काय दिलेली आहे तुम्हाला, की हवेमधून, नीट ऐका मुलांना, हवेमधून ज्यावेळी प्रकाशाचा किरण जातोय त्यावेळी त्याचा वेग, हवेमधून जाताना त्याचा वेग, आपण ह्याला माध्यम 1 आणि माध्यम 2 नाव देऊया. मग माध्यम 1 मधला त्याचा वेग आहे, हवेतला वेग तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी प्रकाशाचा, 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंड. ठीक आहे. दुसरं माध्यमामध्ये वेग समजा दिलाय 2 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंड. तर विचारले दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या तुलनेत अपवर्तनांक किती. म्हणजे आपण असं लिहितो मुलांनो, दुसऱ्या माध्यमाच्या तुलनेत पहिल्या माध्यमाशी, म्हणजे दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या तुलनेत किती अपवर्तनांक आहे. म्हणजे तेच मगाशी जे सांगितलं की दुसऱ्या माध्यमात येऊन प्रकाश किती त्याचा रस्ता बदलतोय. तर मग ह्याचं सूत्र माहितीये काय मुलांनो? ह्याचं सूत्र आहे V1 भागिले V2. आणि मग काय आता किमती ठेवणार आपण. V1 किती आहे? हे 3 गुणिले 10⁸. इथे किती आहे? 2 गुणिले 10⁸. किती येईल उत्तर आता? हे कट 3/2 म्हणजे दशांश रूपात किती उत्तर आलं मुलांना? अनम्यूट करून सांगा. 3 ला 2 ने भागल्यावरती किती उत्तर येईल? 3चं अर्ध करणार ना, 2 भागणार म्हणजे किती उत्तर येईल? किती उत्तर येईल मुलांनो? अरे, 3/2 किती उत्तर येईल सांगा मला अनम्यूट करून. हे 10⁸ तर कट झालं. 3/2चं उत्तर किती येईल? 6. 6.
अरे बेत्रिक 6ने भागायचे, हे 3ला 2ने असं भागायचंय आणि दशांश रूपात उत्तर काढायचंय. अरे कशाला पण आपण 2ने भागतो ह्याचा अर्थ त्याचे 2 तुकडे करतो ना. हा, थँक्यू सो मच. तर 1.5 1.5 ह्याचा काय आला, अपवर्तनांक आला. आता ना 1.5 अपवर्तनांक असलेली कुठली वस्तू आहे, आपण ह्या टेबलामध्ये बघा, दिसतोय हा तुम्हाला टेबल? कोणती वस्तू आहे सांगा बरं बघा जिचा अपवर्तनांक 1.5 आहे, नाव सांगा. कोणती आहे वस्तू? कोणतीच नाही. अरे कोणतीच कशी नाही, 1.5 ला पॉइंट नंतर, ऐका, पॉइंट नंतर जर नंबर असेल त्याच्या समोर किती जरी तुम्ही 0 टाकले तरी त्याची किंमत बदलत नाही. तर ह्याला मी असं पण लिहू शकते ना, 1.50. आता सांगा, आता सांगा. 1.50 बेन्झीन. कळलं अपवर्तनांक कसा काढलाय ह्यांनी? पहिल्या माध्यमात प्रकाशाचा वेग किती आहे आणि दुसऱ्या माध्यमामध्ये किती प्रकाशाचा वेग त्याचा कमी झालाय, म्हणजे नक्की त्याचा किती आता दुसऱ्या माध्यमात, त्याचं गुणोत्तर काढलं की त्या काय मिळालं आपल्याला, अपवर्तनांक मिळाला. अपवर्तनांक काय असतं कळलं ना तुम्हाला मुलांना? म्हणजे प्रकाशामध्ये त्याच्या वेगात किती बदल होतोय माध्यम बदलल्यावर, त्याचं गुणोत्तर काढतो आपण, त्याच आपण अपवर्तनांक म्हटले. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती इथे फक्त बेन्झीनचाच एक पॉइंट नाहीये अपवर्तनांक. आपल्याकडे काही काही काचा असतात ना, त्या काचांचा पण अपवर्तनांक 1.5 असतो. ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. चला आता मी तुम्हाला एक गणित देते. थांबा 1 मिनिट. आता बघूया बरं, तुम्ही ते गणित मी थांबा बोर्डवरती पण दाखवेल, आधी तोंडी सांगते मग बोर्डवर पण दाखवेल. तर बघूया तुमच्यापैकी किती जण ते गणित एकदम अचूक सोडवतात. मुलांनो, एक गोष्ट तुम्हाला पाठ करायची बरं का, परीक्षेत ती देऊ अगर नाही देऊ, ती गोष्ट तुम्हाला पाठ करायची. ती म्हणजे की हवेमधील प्रकाशाचा वेग, रिपीट करा माझ्या मागे, हवेमधील प्रकाशाचा वेग 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद असतो. 3 गुणिले 10⁸ ठीक आहे. चला आता हीच माहिती मी जी तुम्हाला पाठ करायला सांगितली ही ह्या गणितामध्ये वापरायची. चला गणित लिहा. हवेतून एका दुसऱ्या माध्यमात प्रकाश जात असताना त्याचा वेग 2.25 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद होतो. तर त्या माध्यमाचा हवेच्या तुलनेत अपवर्तनांक काढा. हा, मला माहिती आहे आता तुमचं पटापट लिहून नसेल झालं. थांबा आता मी तेच गणित जे तुम्हाला माझ्या ह्याच्यावरती दाखवते, व्हाईट बोर्डवर दाखवते. थांबा. एक मिनिट मुलांनो, ते ना मराठीमध्ये थोडस टाईप करायला ना काही सेकंड्स लागतात मला. थांबा. ते मध्ये मध्ये ना फुल स्टॉप आलेत तर ते इग्नोर करा तुम्ही.
ते फुल स्टॉप नाहीयेत, ते मी डिक्टेट करून टाईप केलंय ना, लिहिलेलं नाहीये म्हणून ते तसं झालंय. बघा, हवेतून एका दुसऱ्या माध्यमात प्रकाश जात असताना त्याचा वेग किती सांगितलं मी? 2.25 गुणिले 10⁸. एकच फक्त माहिती दिली. तर त्या माध्यमाचा हवेच्या तुलनेत अपवर्तनांक काढा. म्हणजे हवेमधून इकडे हवा आहे आणि हे दुसरं कुठलं माध्यम आहे आपल्याला माहिती नाही, त्याच्यातून प्रकाश असा खाली चाललाय. ठीक आहे, तर ही आपली स्तंभिका आहे. तर चला काढा आणि मला उत्तर सांगा लवकर. कसं काढणार बरं, मला आधी क्लू द्या मुलांना. काय करणार ह्याच्यासाठी? माध्यमातील वेग दिलेला आहे आपल्याला, म्हणजे V2 दिले. V1 किती असेल? मुलांनो अनम्यूट करून सांगा, V1 किती असेल? गणित लिहून झालंय, कॉपी करून झालंय गणित? सगळ्याच शाळांचे कॅमेराज ऑफ आहेत. अच्छा, शहाडाचे दिसतात आहेत. मुलींना तुमचं मुलींना मुलांना दोघांचं गणित कॉपी करून झालंय? अनम्यूट करा शहाडाचे स्टुडंट्स. हा, अनम्यूट करा. हा, आता हवेमधून चाललाय प्रकाश त्या माध्यमात, बरोबर आहे. तर त्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग किती असेल तो दिलाय आपल्याला. किती दिलेला आहे? 2.25 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंड. आता तो हवेमधून तिकडे चाललाय. आता मगाशी आपण काय पाठ केलं? हवेमध्ये किती असतो वेग? हवेमधला वेग ह्यांनी दिलेला नाहीये, कारण हवेमधला वेग आपला पाठ पाहिजे. तर एक आपल्याकडे किंमत पहिल्यापासूनच आहे. हवेमधला वेग किती आहे? 3 गुणिले 10⁸. मग काय बघा, V1 तुमच्याकडे 3 गुणिले 10⁸ आहे. V2 तुमच्याकडे 2.25 गुणिले 10⁸ आहे. V1 भागिले V2 करून काढा उत्तर आणि सांगा मला उत्तर किती आलं. खडकी, मुरुमगाव, तुमचे पण कॅमेरे आज ऑफ आहेत, असं का बरं? जे जे स्कूल्स कॅमेरा ऑन करू शकतात प्लीज ऑन करा. बघा मी काढून दाखवते मुलांना. काय लिहिलेलं आहे आपण आता लिहिणार इथे? हा, आता हे गणित सोडवायची पद्धत तुम्हाला नेहमी मी जशी सांगते तसंच करायचं आहे मुलांना. इथे काय लिहिणार आपण? दिलेली माहिती. आता मी शॉर्ट मध्ये लिहिते. दिमा म्हणजे दिलेली माहिती. तर दिलेली माहिती काय आहे आपल्याकडे? V1 3 गुणिले 10⁸, कारण दिलेलं पहिलं माध्यम हवा आहे. V2 आपल्याकडे किती आहे हे ऑलरेडी गणितामध्ये दिलेलं आहे, 2.25 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंड. त्याच्यानंतर ना आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? शोधणे. काय शोधायचंय आपल्याला? आपल्याला काढायचं n, अपवर्तनांक काढायचा आहे ना. आणि आपलं सूत्र काय आहे जे वापरणार आहे आपण? n बरोबर V1 भागिले V2. तर मग काय, सोडवा आता डायरेक्टली. सूत्रामध्ये किमती ठेवायच्या सरळ सरळ. तर V1 किती आहे? 3 गुणिले 10⁸. V2 किती आहे? 2.25 गुणिले 10⁸. तर हे कट झालं आणि उत्तर मग आपल्याकडे आता पुढे काय येईल? n बरोबर 3 भागिले 2.25. आता हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मुलांनो. हे पॉइंट खालचे काढून आपण वरती 2 शून्य वाढवू शकतो, म्हणजे 300 भागिले 225 आलं. मग ह्याला काय करा? अजून छोट्या स्वरूपामध्ये ह्याचं रूपांतर करा. समजा आपण ह्याला 25 ने भागूयात. 25 ने भागा किंवा 5 ने भागा, तुम्हाला जे सोपं जाईल ते. तर सध्या मी याला 25 ने भागते.
तर 25 किती जा 225 मुलांनो? 25 9वा. परत इथे 25 एके 25, 5 उरलं आणि मग ते 50 बनेल. म्हणजे 25 दोन्ही 50. मग बघा वरती 12 आलं, खाली 9 आलं. परत ह्याला कितीने भाग जातोय? 3ने भाग जातोय. 3 चोक 12, 3 त्रिक 9, 4 छेद 3 आलं उत्तर. आता 4ला 3ने भागणं तर सोपं आहे, हे आपली नॉर्मल मेथड. 4ला 3ने भागल्यावर 3 एके 3, उरला इथे 1, इथे पॉइंट घेऊन मग वरतून येणार 0. परत 3 त्रिक 9, 1.36. अरे 1.36 नाही येणार बेटा, परत 1 उरेल, परत वरतून 0 घ्यावं लागेल आपल्याला. असं 3 3 3 3च येत जाणार आहे ना, नेहमी 1 1च उरणार. 10 मधून 1 1 1 असा. तर मग उत्तर काय येईल आपल्या इथे? 1.33. तर ह्या माध्यमाचा अपवर्तनांक आला 1.33. आता पुस्तक बघा आणि मला सांगा, हे गणितामध्ये कुठलं माध्यम विचारलंय? बघा बरं, 1.33 दिसते? कशाचा आहे अपवर्तनांक 1.33? येस, म्हणजे ही हवा आणि पाण्याची जोडी आहे. कळलं? सोपं आहे. कळलं मुलांनो? अच्छा, आता समजा आता हेच उलट मुलांनो. अजून एक गोष्ट नवीनवाली शिकवते जी पुढे दिली आहे तुमच्या पुस्तकामध्ये. हे सेम टू सेम गणित आहे, पण आता काय होतंय ना, प्रकाश की नाही समजा पाण्यामधून आता बाहेर येतोय, कोणीतरी ना आपली टॉर्च घेऊन पाण्याच्यात गेले, पाण्याच्या आतून लाईट मारते. तर आता जो आहे प्रकाश, इथे पाणी आहे आपलं आणि इथे हवा आहे, आणि हा माध्यम 2 आणि 1 म्हणजे पाण्याचा हवेच्या तुलनेत किती अपवर्तनांक होता? तो 1.33 आला. ह्याच्या उलट विचारलं तर हवेचा पाण्याच्या तुलनेत किती अपवर्तनांक आहे? म्हणजे पाण्यामधून तुम्हाला माहितीये, पाण्यामधून हा प्रकाशाचा किरण हवेमध्ये आल्यावर तो असा लांब जाईल स्तंभिकेपासून, मग त्याचा अपवर्तनांक किती आहे असं विचारल्यावर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. बघा सोपं आहे. हा आपला अपवर्तनांक काय आला? हा पाण्याचा पाल इथे, म्हणजे पाण्याचा हवेच्या तुलनेत अपवर्तनांक आपला किती आला मुलांनो? 1.33. बरोबर आहे. आता पाण्यासाठी आपण 2 नंबर वापरूया, हवेसाठी आपण 1 नंबर वापरूया. म्हणजे आपल्याला N21 किती दिलाय? 1.33 आपण कॅल्क्युलेट केलं आता. म्हणजे आता आपल्याला काय काढायचंय? N21 म्हणजे आता काय काढायचं आपल्याला? हवेचा पाण्याच्या तुलनेत किती अपवर्तनांक आहे. तर त्याचं मुलांनो असं सूत्र आहे, नीट बघा. हा असं असेल ना, तर आधी आपण जे काढलंय की नाही त्याचं व्यस्त घ्यायचं असतं बस. म्हणजे हे असं येणार ह्याचं सूत्र. दिसतंय तुम्हाला? हे 1चं 2 इकडे झालं आणि इथे 1चं इकडे आलं आणि 2 इकडे गेलं. मग आता तुमचं उत्तर हे असं येणार, 1 भागिले 1.33. मग ह्याचं तुम्हाला परत कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग तुम्हाला माहिती आहे, हे पॉइंट काढून वर 100 बनणार आणि खाली 133 बनणार. आणि मग ह्याचं जे पण काय उत्तर येईल तो असेल हवेचा पाण्याच्या तुलनेतला अपवर्तनांक. कळतंय? कळतंय मुलांना? हो, ठीक आहे, चालेल. आता मग आता मी तुम्हाला एक गणित सांगते, बघूया खरंच तुम्हाला किती कळलंय. आता ह्या टेबलवरून बघा, हे सगळे जे अपवर्तनांक दिलेत की नाही मुलांना, हे हवेच्या तुलनेतले दिलेले अपवर्तनांक आहेत बरं का. म्हणजे हा पाण्याचा हवेच्या तुलनेत किती अपवर्तनांक आहे, म्हणजे हवेमधून पाण्यात गेलं, परत हवेमधून बर्फामध्ये गेले प्रकाश, परत हवेमधून अल्कोहोलमध्ये प्रकाश गेला, तर हे अपवर्तनांक काढलेले आहेत. कळते तुम्हाला? आता नीट ऐका. हे अजून थोडस गणित जास्त अवघड घेते मी, तुम्हाला किती कळलंय हेच समजून घेण्यासाठी. बघा इथे पाण्याचा दिलेला आहे आपल्याला अपवर्तनांक. आवाज नाही येत आहे. बाकीच्यांना पण मुलांना माझ्या बाजूने काहीच गडबड नाहीये बेटा. रिजॉईन करा.
अच्छा, हे शहाडाचं स्कूल जॉईन करेल तोपर्यंत मला बाकीच्यांना बोलायचंय. बुरुम गावच्या मुली बेटा अनम्यूट करा. हा, तुम्ही अनम्यूट करून का नाही बोलत? तुम्ही का नाही उत्तर देत? तुम्ही आधी किती बोलायचा? आणि खडकी मधून तर कोणी बोलतच नाही. मुलांना अनम्यूट करून मी काल सांगितलेलं की नाही मीटिंग मध्ये तुम्हाला, की रिस्पॉन्स देत जावा म्हणून. बरं, ठीक आहे. चला आता पुढचं गणित मुलांना. मॅडम नेट नाही चालत आहे म्हणून उत्तर नाही तुम्हाला ऐकू येत आहे. काय नाही चालत आहे? नेट चालत आहे मॅम. इथं व्यवस्थित. नेट व्यवस्थित नाही चालत आहे. बर 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 हो. बरं. तुम्ही येतं तर बोला. काही हरकत नाही बेटा, होतं असं कधी कधी. ठीक आहे, बरं झालं सांगितलं. मला वाटलं तुम्ही उत्तर नाही देते की काय, तुम्हाला समजते की नाही. तर कळलं मला इंटरनेट नाही चालत आहे. ठीक आहे, तर बघा आता पुढचं गणित मी सांगते. येतात मॅडम, पण तुम्हाला बर बर बर, ठीक आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आता पुढचं बघा गणित काय आहे, नीट ऐका मुला. पहिली जोडी आपली आहे, इकडे हवा आहे. थांबा जरा सोपी वाली किंमत घेते मी. सोप्या किमतीच नाहीयेत. ठीक आहे, जाऊ देत, तेच घेऊयात आता. इकडे हवा आहे आणि इकडे आहे पाणी. ठीक आहे, हवा पाणी असताना तुम्हाला माहिती आहे की पाण्याचा हवेच्या तुलनेत अपवर्तनांक किती, 1.33. आता दुसरी जोडी आपल्याकडे काय आहे, इथे आहे काच. घेऊया आपण. मग अशी सांगितलं ना मी, काचेचा पण अपवर्तनांक काय असतो, 1.5 असतो. इथे काच आहे, इथे हवा आहे. पण समजा आता मी काय करते, इकडे पाणी घेतलं, एका आपल्या बादलीत पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये मी काच बुडवली. तर मग आता काचेचा पाण्याच्या तुलनेत अपवर्तनांक किती असेल? काचेचा हवेच्या तुलनेत अपवर्तनांक आपण मगाशीच काढलाय, तो आहे 1.5. तर हे दोन अपवर्तनांक दिलेत. आता तुम्हाला ही तिसरा काढायचा आहे. सांगा बरं कसं काढताय? काय कल्पना आहे का, कसं काढणार? हवाचा पाण्याशी दिलाय, हवेचा काचेशी दिलाय, मग पाण्याचा काचेशी काढायचंय अपवर्तनांक. हवा काच पाणी. काय करणार? हवा पाणी, हवा काच. चला मी सांगते तुम्हाला. ऐका मुलांना, मी सांगते. बघा, ज्यावेळी आता आपल्याला इथे काचेचा अपवर्तनांक काढायचा आहे पाण्याच्या तुलनेत, बरोबर आहे? तर आपण काय करणार, इथे वरती घेणार. इथे सेकंड नंबरला जे असतं की नाही, ते नेहमी वरती घ्यायचं. तर आपण काय करणार, काचेचा अपवर्तनांक भागिले पाण्याचा अपवर्तनांक. झालं. काचेचा अपवर्तनांक ऑलरेडी किती आलाय, 1.5. पाण्याचा अपवर्तनांक किती, 1.33. मग ह्याला सोडवा, जे उत्तर येईल तेच तुमचं उत्तर आहे. ह्याचं उत्तर किती येतं ते तुम्ही मला पुढच्या क्लासमध्ये सांगा. की म्हणजे आपण असं एका टप मध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्याच्या आतमध्ये अशी काच ठेवली, काचेची लादी ठेवली. मग आता काय होणार आहे, प्रकाश असा आधी पाण्यात जाणार आणि मग असा आतमध्ये काचेत जाणार. त्यावेळी त्याचा काय अपवर्तनांक आहे तो आपण इथे काढलाय. तर ह्याचं कॅल्क्युलेशन करून मला पुढच्या आठवड्यामध्ये उत्तर सांगा. ठीक आहे, तर बघा आपण हे सगळे टॉपिक जे तुमचे बघितलेत आता. हे बघा, हे टेबल बघितलं आपण, ह्या सूत्रावरून गणित सोडवलं आपण. ह्याच्या बिलकुल उलट मुलांनो, हे तर आपण व्यस्त केलं. मगाशी ना आपण काय बघितलेलं की
वेगाच्या स्वरूपामध्ये पण तर अपवर्तनांक आपण उलटा काढू शकतो. आता समजा इथे पाणी आहे, इकडे हवा आहे, तर मग पाण्यामध्ये प्रकाशाचा किती वेग आहे भागिले हवेमध्ये किती वेग आहे. मग आपलं सूत्र काय बनेल? इथे हवा घेतले, इथे पाणी घेतले, बरोबर आहे. मग पाण्यामध्ये समजा वेग किती आहे? V2 आहे. हवेमध्ये वेग आहे V1. तर मगाशी आपलं सूत्र होतं V1 भागिले V2. त्याच्याऐवजी आता सूत्र बनेल V2 भागिले V1. उलट केलं तर तेच इथे सूत्र दिलंय बघा. N12 असेल, N21 असेल, इथे बघा N21 होतं, 2 इकडे होता, इकडे 1 होता, मग सूत्र होतं V1 भागिले V2. आणि आता इथे N12 आहे, तर आपलं सूत्र काय बनलं? V2 भागिले V1. उलट केलं. ठीक आहे. तर ह्याच्या अजून आपला धडा झाल्यावरती बघूया, ट्राय करू, गणित सोडवू. तर आता आपलं हे अपवर्तनांक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. आणि आज आपण खूप एक इंटरेस्टिंग टॉपिक चालू करणार आहे. तो म्हणजे हा दिसते तुम्हाला, ताऱ्यांचे लुकलुकणे. आणि नंतर ही दिसते तुम्हाला ही सूर्याची वास्तविक स्थिती आणि ही सूर्याची आभासी स्थिती. आता मी स्क्रीन थांबवते, मला तुमच्याशी बघायचंय तुम्हाला आणि बोलायचंय. मी स्वतःला पण छोटे केले, तुम्ही मला मोठे दिसावेत म्हणून. अच्छा, बघा मुलांना, मग काल मी जसं तुम्हाला सगळ्यांना विचारलेलं म्हणजे लास्ट क्लासमध्ये, की लुकलुकणारे तारे कोणाकोणाला आवडतात? हात वर करा. सगळ्यांना आवडतात. नाईस. पण खरं मध्ये तारे काही लुकलुकतच नाहीत, आपल्याला असं वाटतं. आणि आपल्याला असं का वाटतं? प्रकाशाच्या अपवर्तनामुळे आपल्याला तसं वाटतं. दुसरी गोष्ट तुम्हाला माहितीये, आपला निसर्ग जो आहे, आपली नेचर जी आहे, ती एवढी वंडरफुल आहे, एवढी आश्चर्यजनक आहे, की सूर्य अजून उगवलाच नाहीये, तरी सुद्धा 2 मिनिटं आधी आपल्याला सूर्य दिसतोय आणि त्याचा प्रकाश आपल्याला मिळतोय. म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात अर्ली सनराईज, म्हणजे वेळेच्या आधीच सूर्य उगवला. आणि सेम टू सेम सूर्य बुडलाय तरी सुद्धा 2 मिनिटापर्यंत तो आपल्याला दिसतो. बुडलाय तरी पण दिसतोय, आणि 2 मिनिटासाठी अजून एक्स्ट्रा आपल्याला प्रकाश मिळतोय. म्हणजे सकाळी 2 मिनिटं एक्स्ट्रा, संध्याकाळी 2 मिनिटं एक्स्ट्रा. एका दिवसामध्ये किती मिनिटं एक्स्ट्रा प्रकाश आपल्याला मिळतोय सूर्याचा मुलांनो? अच्छा, माईक अनम्यूट करायचा ज्यांना होत नाहीये, हाताची बोट वर करून सांगा. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिटं. किती मिनिटं? 3. सकाळी 2 मिनिटं एक्स्ट्रा आणि संध्याकाळी 2 मिनिटं एक्स्ट्रा. येस, 4 मिनिटं. म्हणजे आपल्या दिवसाची जी लांबी आहे ती 4 मिनिटांनी वाढली आहे. कशामुळे? हे प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. आता म्हणसाल कसं काय, हे तर चमत्कारच आहे. तर ते आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे, नीट चांगलं समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर आता मी माझी स्क्रीन शेअर करते. शहाडाच्या मुलांनो, बेटा तुम्ही ना थोडा वेळ कॅमेरा ऑफच ठेवा. तुमचा आज इंटरनेटचा खूप इश्यू आहे बहुतेक, म्हणून माझा आवाज नीट येत नाहीये तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही कॅमेरा ऑफ करा. हा, फक्त कॅमेरा जर ऑफ असला तर मधनं अनम्यूट करून माझ्याशी बोलत राहा. ठीक आहे. माईक चालू ठेवू शकता तुम्ही, बाकी कॅमेरा बंद राहू देत. चला आता नीट बघा मुलांना, होतंय काय. ही खूप इंटरेस्टिंग अशी छानशी गोष्ट आहे. तर समजा ही आपली ना अशी पृथ्वी आहे. ठीक आहे, तिला मी निळा कलर दिला. आता ना पृथ्वीच्या वरती की नाही मुलांनो, तुम्हाला माहितीये
की पृथ्वी आपला असा एकमेव ग्रह आहे जिच्या भोवती काय आहे, असं वातावरण बनलेलं आहे. माहितीये ना तुम्हाला? थांबा एक मिनिट, हे नीट ड्रॉ नाही झालं. तर जिच्या भोवती असं वातावरण आहे. पण मुलांनो, हा जो वातावरणाचा थर जो आहे आपला, त्याची जी घनता आहे म्हणजे त्याचा तो जो दाटपणा आहे ना, तो काही स्थिर नाहीये. म्हणजे ह्याची जी घनता आहे ती काही स्थिर नाहीये. जसं की उदाहरणार्थ दुपारच्या वेळी एकदम आपला सूर्य असा डोक्यावर असतो. मग तापमान वाढतं. आता जसं आपला बर्फ आहे. बर्फाचं तापमान वाढवलं म्हणजे तुम्ही बर्फाला गरम केल्यावर त्याची घनता काय होते बर्फाची? घनता कमी होते ना, कारण आकारमान वाढते. बर्फ मॅडम कडक कडक असतो आणि बर्फाचं पाणी बनल्यावर ते असं सॉफ्ट सॉफ्ट असतं ना, मऊ मऊ असतं ते. म्हणजे घनता त्याची काय झाली, कडक कमी झाली. तसंच मग ज्यावेळी सूर्यप्रकाश रात्रीच्या वेळी आय मीन दिवसाच्या वेळी एकदम डोक्यावर सूर्य आहे, तर त्यावेळी हे आपलं जे माध्यम आहे, म्हणजे हे जे आपलं वातावरण आहे, वातावरणात तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे गॅस आहेत, हवेचे म्हणजे धुळीचे कण आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे सगळे गॅस आहेत ह्याच्या आतमध्ये, वायू आहेत. तर हे मग दिवसाच्या वेळी काय होते त्याची घनता, हे काय होते, विरळ होते. आणि रात्रीच्या वेळी मग काय होणार, घनता वाढते. म्हणजे वातावरण थोडंसं दाट होतं. आणि मग त्याच्यामुळे काय होते की आता समजा आता ही रात्रीचं वातावरण आहे ना, तर थांबा ह्याला मी मोजवते. तर बघा रात्री काय होते, हे असं समजा आकाशामध्ये हा चंद्र आहे. थांबा, माझा चंद्र काय चांगला नाही बनला. हा ठीक आहे. आता हा रात्रीचा आकाशामध्ये चंद्र आहे आणि इकडून तुम्हाला एक तारा दिसतोय. नीट बघा मुलांना, तुम्ही इथे उभं राहिलाय पृथ्वीवरती आणि हा इथे एक तारा आहे. पण हा तारा तुम्हाला चमकताना दिसतोय. आता चमकताना काय कसा दिसतो, का दिसतो माहितीये, सांगते तुम्हाला. आता हा ताऱ्याकडून प्रकाश येतोय, हा असा ताऱ्याकडून काय येतोय, प्रकाश येतोय. तर इथे आता वातावरणच नाहीये, एकदम मोकळी जागा आहे आणि इथे हवेचा थर आला मध्ये. मग काय होतं, ही आता आपण इथे अशी स्तंभिका काढली. अच्छा थांबा एक मिनिट, तारेची पोझिशन चेंज करूया, नाहीतर मलाच नीट काढता नाही येणार. समजा तुमच्या बरोबर डोक्यावरती तारा आहे. हा बेटा, मुलांनो तुम्हाला जेवढं समजते समजून घ्या. तुमचा इंटरनेटचा आज खूप इश्यू आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही मग रेकॉर्डिंग बघा. नीट झालं नाही ना, जरी समजलं नाही आजचं सेशन, तर रेकॉर्डिंग बघा परत. ठीक आहे. तर बघा आता काय आहे, हा बरोबर असं डोक्यावरती तार आहे आणि त्याच्याकडून आता काय होते, असं समजा इथे असा प्रकाश पडतोय, हा असा प्रकाश पडतोय आणि मग काय होतंय, इथे आता हवेचा थर आला. मग हवेची थोडीशी घनता असेलच ना, इथे काहीच नाहीये, त्याच्या तुलनेत हवा थोडी तरी दाट असेलच. मग आता हा प्रकाशाचा किरण एकदम सरळ निघून जाण्याच्या ऐवजी, हे बघा हा असा इकडून सरळ इकडे निघून जायला पाहिजे, तर तो सरळ तिकडे न निघून जाता काय होतंय, तो मगाशी जसं आपण शिकलेलो असं थोडासा तो स्तंभिकेच्या कडे वळतोय. परत इकडून आल्यावरती परत असा तो थोडासा स्तंभिकेच्या कडे वळेल. म्हणजे तो असा इथे जर तारा असेल तर तो असा सरळ न जाता त्याचा रस्ता असा वळत वळत इकडे वळत 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 मग इथे जो माणूस असेल त्याच्या डोळ्यामध्ये येतोय. मग ऍक्च्युअल मध्ये तारा कुठे आहे, इथे आहे आणि प्रकाश वळत वळत त्याला आपल्याला कुठे वाटते, की बघा हा शेवटचा किरण जो आपल्या डोळ्यात गेला, हा वाला जो किरण आपल्या डोळ्यामध्ये गेलाय, तर ह्याच्यातून आपण समजा स्ट्रेट लाईन
मागे खेचली. एक मिनिट हा मुलांना. बघा, हा शेवटचा किरण जो माणसाच्या डोळ्यात गेलाय ना, एक मिनिट, हा जो शेवटचा किरण डोळ्यात गेलाय, तर ह्याला आपण वाढवत गेलो पुढे, तर दिसते हा किरण कुठे चाललाय. तर हा किरण इथे चाललाय. हे बघा, इकडे चाललाय, इथे. पण तारा कुठे? इथे. म्हणजे तारा एका जागी आहे, पण त्याचा तो असा वाकडा 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 होत शेवटचा किरण जो डोळ्यात गेलाय, त्याची आपण जर सरळ सरळ रेषा काढली, हे बघा, ह्याची आपण अशी जी सरळ रेषा काढली, तर आपल्याला काय वाटते? तारा इकडे आहे, पण तारा दुसरीकडे आहे. म्हणजे काय झालंय? आपल्यासाठी तारेची जागा काय झाली? चेंज झाली. आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे दोन ताऱ्यांमधली म्हणजे ताऱ्याची खरी खरी वास्तविक जागा, हे बघा, तारेची ही आहे खरी खरी वास्तविक जागा आणि आपल्याला दिसते ती ही जागा. तर इथे दोघांमध्ये तरी गॅप दिसतोय, कारण मला तुम्हाला तसं एक्सप्लेन करायचं होतं, समजावून सांगायचं होतं. पण ही जागा ना खरं मध्ये खूप कमी असते, म्हणजे ती जवळ अशी जवळजवळ एकमेकांना चिटकवून असते. तर ही असते ताऱ्याची वास्तविक जागा आणि आपल्याला ही दिसणारी असते ती आभासी जागा. मग कधी कधी आपल्याला वास्तविक जागा दिसते ज्यावेळी तापमान वाढतं अचानक गरमीच्या दिवसात. तापमान वाढल्यावर हवा विरळ बनते, मग प्रकाशाचं अपवर्तन जास्त होत नाही. आणि तापमान कमी झाल्यावर रात्रीच्या वेळी काय होतं? अपवर्तन जास्त होतं, मग आपल्याला आभासी जागा दिसते. तर कधी आपल्याला वास्तविक जागा दिसते, कधी आपल्याला आभासी जागा दिसते. मग ऑब्व्हियसली ना, वास्तविक जागेमध्ये जो तारा दिसणारा आहे तो आपल्याला जास्त चांगला दिसेल, जास्त ब्राईटनेसने चमकणारा दिसेल, जास्त तीव्रतेने चमकणारा दिसेल. आणि आभासी तारा असेल तो असा फेंट फेंट डीम चमकताना दिसेल. मग म्हणून तो तारा लुकलुकताना वाटतो. कधी जास्त ब्राईटनेसने चमकतोय, कधी डीम होऊन चमकतोय, कधी ब्राईटनेसने चमकतोय, कधी डीम होऊन चमकतोय. अशा पद्धतीने मग काय होतंय? तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. कोणाकोणाला समजलं मी काय म्हंटल? हात वर करा. हा, व्हेरी गुड. परत एकदा रिपीट करते. तारा कुठेतरी वाकडी वेगळ्याच ठिकाणी. बरं ठीक आहे, आता कॅमेरा ऑफ करा मुलांना, शहाड्याच्या मुलांना, नाहीतर माझा परत आवाज नाही. तारा कुठेतरी वेगळ्या पोझिशनला आहे, वाकड्या स्थितीमध्ये. त्याच्यामधून लाईट अशी सरळ रेषेत न जाता ती गोलाकार आली. प्रकाशाचं अपवर्तन होत 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 वाकडी होत 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 ती गोलाकार रीतीने आली आणि आपल्या डोळ्यामध्ये गेली. मग आपल्याला काय वाटतं की मग तारा तिथे वाकड्या पोझिशनला नाहीये, बरोबर आपल्या डोळ्याच्या समोर एकदम सरळ रेषेत वर आहे. आपण वर बघतो ना ताऱ्याला. मग कधी आपल्याला तारेची वास्तविक जागा दिसते, तर कधी दुसरी आभासी जागा दिसते. मग वास्तविक तारा दिसताना तो जास्त चांगला दिसतोय, एकदम स्पष्ट दिसतोय चमकताना. आणि आभासी जो तारेची जागा दिसते ती डीम दिसते, असं बल्ब नाही का डीम होतं तसं. म्हणून मग कधी तो चांगला लुकलुकतोय, कधी कमी, चांगला कमी. म्हणून तारे आपल्याला लुकलुकताना दिसतात. खरं खरं तारे लुकलुकत नसतात. कळलं? तारे का लुकलुकतात मुलांनो? तर आता चला होमवर्क साठी एक प्रश्न घ्या. आकाशातील तारे लुकलुकताना दिसतात का ते स्पष्ट करा. आकाशातील तारे लुकलुकताना दिसतात का ते स्पष्ट करा. ठीक आहे, हा एक पहिला होमवर्क आहे. आणि आता दुसरा होमवर्क सांगते मुलांना. पुस्तकामधूनच तुम्ही मार्क करून घ्यायचंय. पुस्तक उघडा लवकर, चला आपला वेळ संपलाय. मी काय शेअर केलं? पुस्तकच केलंय ना. हे बघा, हे आता जे आपण अपवर्तनाची गणितं सोडवली ना, हे दिसतोय? ही सोडवलेलीच गणितं परत एकदा तुम्हाला ट्राय करायचे. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग काढा. आणि इथे जर एका माध्यमातून
1.5 गुणिले 10⁸ मीटर वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास त्याचा वेग 0.75 होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? दिसते? ही 2 गणितं सोडवायची आहेत, बघून समजून सोडवायची आहेत, जशीच्या तशी वहीमध्ये. कळलाय होमवर्क? होमवर्क समजलाय काय आहे? हो मॅडम. आय होप तुम्हाला आज आपण जे काय शिकलोय ते समजलं असेल मुलांनो. आजच्या आजच उजळणी करा, नाहीतर उद्या विसरून जाचाल. आज संध्याकाळी उजळणी करा होमवर्क. ठीक आहे, चला बाय. आपण क्लास संपूया आता, माझी मीटिंग आहे.